स्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 8 भूगोल स्वरूप व व्याप्ती हे शेवटचे प्रकरण अभ्यासत आहोत. आणि या प्रकरणामधील शेवटचा उपघटक अभ्यासाला घेतला आहे भूगोलातील आधुनिक कल. भूगोलातील आधुनिक कल या उपघटकाचा आपण अभ्यास करूया. भूगोलातील आधुनिक कल. भूगोलतज्ज्ञ मूलभूत घटकांचे स्पष्टीकरण कार्यकारण भावाच्या चौकटीत राहून करतात. भूगोलतज्ज्ञाचं काम काय असतं तर जे मूलभूत घटक आहेत भौगोलिक त्याचं स्पष्टीकरण करतात, पण त्याचा कार्यकारण भाव कार्यकारण संबंध शोधतात आणि त्या चौकटीत ते काम करतात. त्याचा उपयोग माहितीचे संकलन आणि नमुन्यांच्या आधारे विधा विश्लेषणाबरोबर अंदाज वर्तवण्यासाठी होतो आणि त्याचा उपयोग करून ते माहिती संकलन करतात, नमुने जमा करतात आणि त्यावरून अंदाज व्यक्त केले जातात भूगोलाच्या संदर्भात. उदाहरणार्थ हवामानाचा अंदाज. त्यामुळे शाखीय अंतर्गत म्हणजे आंतरशाखीय कक्षा विकसित होऊन भूगोलाची व्याप्ती विस्तृत झाली आहे आणि अभ्यासले आपण भूगोलाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि व्यापक आहे, विस्तृत. भूगोलाच्या गतिमान स्वरूपामुळे या विषयात भूगोलाचं स्वरूप गतिमान आहे, थांबलेलं नाही आहे, सतत बदलतं आहे आणि त्यामुळेच या विषयात अनेक गोष्टींची नवनवीन गोष्टींची भर पडत राहते. पहा, दृकश्राव्य माध्यम. दृक म्हणजे पाहता येणारं, श्राव्य म्हणजे ऐकता येणारं, टी व्ही उदाहरणार्थ आपण पाहू पण शकतो, ऐकू पण शकतो. अशी दृकश्राव्य माध्यम आणि माहिती तंत्रज्ञानामुळे माहिती स्रोत समृद्ध झाले आणि आजच्या काळात माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे. त्यामुळे माहिती वेगवेगळ्या प्रकारची नवनवीन माहिती ज्ञात होत आहे. तंत्रज्ञान, संगणक आणि संगणक प्रणालींचा वापर म्हणजे आजच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी खूप विकसित झाली आहे, त्यात संगणक प्रणालीचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे काय घडलं आहे तर माहितीचं संकलन करणं सोपं झालं आहे. विधा विश्लेषण, सादरीकरण यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत. म्हणजे या क्षेत्रात काम खूप आहे. काम करण्यासाठी नोकरीच्या संधी, व्यवसायाच्या संधी खूप मोठ्या आहेत. भूगोलाच्या अभ्यासासाठी भौगोलिक माहिती प्रणाली त्याला GIS म्हणतात. भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे GIS आणि जागतिक स्थान निश्चिती प्रणाली त्याला GPS म्हणतात. हे आता इंटरनेटच्या माध्यमातून खूप सुलभ झाले. GPS तुम्ही ते वापरता पहा मोबाईलमध्ये, म्हणजे जागतिक स्थान निश्चिती वगैरे. आणि हे आजच्या काळामध्ये अनिवार्य झाले, म्हणजे सक्तीचंच झालेलं आहे, आवश्यक झालं आहे. अलीकडे नकाशे GPSच्या प्रणालीच्या आधारे तयार करतात आणि नकाशेसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाने GIS असं तंत्रज्ञान वापरलं जातं. त्यामुळे संगणकाचे ज्ञान हे अतिरिक्त कौशल्य म्हणून भूगोल अभ्यासकाला आवश्यक आहे. म्हणजे भूगोलाचा अभ्यास करणाऱ्याला संगणकाचं ज्ञान असलं पाहिजे. ॲपचे उपयोजन आपल्या दैनंदिन जीवनात खूप वाढलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर किंवा त्याला ॲप म्हणतात ते पण माहिती असले पाहिजे, त्याचा उपयोग करता आला पाहिजे. उपयोजित भूगोलामध्ये गणितीय प्रतिकृती व संगणकीय प्रतिकृती अलीकडे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. मॉडेल तयार केले जातात संगणकावर किंवा गणिती स्वरूपाचं पण मॉडेल तयार केलं जातं. या प्रतिकृतींच्या आधारे भविष्यातील लोकसंख्येची वृद्धी आणि घनता आणि असं मॉडेल तयार करून अंदाज केला जातो की भविष्यात लोकसंख्या किती वाढेल, त्याची घनता कशी असेल, नंतर भूमी उपयोजन कसं असेल, शेतीकरणाचे प्रमाण, लोकसंख्येचे स्थलांतर, प्रारूप, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि झोपडपट्ट्यांची वाढ या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. याविषयी अंदाज वर्तवले जातात, भविष्यात या परिस्थिती कशा राहतील. त्याचप्रमाणे हवेच्या स्थितीचा अंदाज, हवामान बदल, समुद्र पातळीतील बदल, पर्यावरणातील प्रदूषण, मृदा अपक्षरण, निर्वनीकरण आणि भू आकारांची निर्मिती यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. म्हणजे नवनवीन टेक्नॉलॉजी वापरून अशा प्रकारचं ज्ञान माहिती संकलन केलं जातं. प्रगत सांख्यिकीय तंत्र आणि संगणक प्रणाली त्याला प्रोग्राम्स म्हणतात. याचा वापर भूपृष्ठीय आणि भौगोलिक घटकांच्या अभ्यासात आणि स्पष्टीकरणात आवश्यक विश्वसनीय माहिती संकलनासाठी केल्या जाते. आणि अशी माहिती भौगोलिकदृष्ट्या जर संकलन करायची तर संगणक प्रणाली आवश्यक आहे किंवा सांख्यिकीय तंत्रज्ञान वापरलं जातं. संगणकावर वापरण्यात येणाऱ्या स्वरूपात माहिती पुरवल्यास त्याचा उपयोग भौगोलिक पर्यावरणातील अनेकविध घटकांची म्हणजे ही सगळी माहिती जमा करून संगणकात पुरवली तर वेगवेगळ्या प्रकारची माहिती मोजमाप करण्यासाठी त्याचा उपयोगी असतो. अशा प्रकारे अफाट व्याप्ती असलेले आणि गतिमान बदल भूगोल विषयात होत असल्यामुळे
भवितव्य घडवण्यासाठी आकर्षक पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे करिअर घडवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लोकप्रिय आणि आकर्षक विषय तसेच स्पर्धा परीक्षांसाठी चांगला माहितीचा स्रोत याविषयी विविध हार्ड स्किल्स व सॉफ्ट स्किल्स यांच्या संयोजनातून या विषयात भवितव्य घडविण्याच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे या भूगोलाच्या अभ्यासामुळे अनेक क्षेत्रात संधी मिळू शकते, करिअर घडवता येऊ शकतो. स्पर्धा परीक्षेमध्ये तर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. नंतर हार्ड स्किल्स, सॉफ्ट स्किल्स यांच्या माध्यमातून सुद्धा करिअर घडवता येतं. तक्ता क्रमांक 8.3 मध्ये भूगोलामध्ये भविष्यातील शक्यतांची यादी दिली. म्हणजे या क्षेत्रामध्ये कुठे कुठे करिअर करता येऊ शकतं, कुठे कुठे भविष्य घडवता येऊ शकतं याची यादी दिली आहे पुढच्या तक्त्यात. यातील काही बाबतीत भूगोल विषयांसोबतच इतर विषयांचे ज्ञानही अत्यावश्यक ठरते. म्हणजे केवळ भूगोलच विषय नाही, पण त्या संदर्भात इतर विषयांचं ज्ञानही आवश्यक आहे. आता आपण पाहूया तक्ता क्रमांक 8.3 हा तक्ता. यात काय दिलेला आहे तर भूगोलातील भविष्यातील संधी म्हणजे काय काय काम मिळू शकतं, करिअर करता येऊ शकतं. आणि भूगोल शाखेतील विशेष शाखा आहे की त्याचा अभ्यास आवश्यक आहे त्या व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी, करिअरसाठी. आता नकाशाकार, त्याच्यासाठी भूगोल शाखेतील विशेष शाखा आहे नकाशाशास्त्र किंवा त्याला GIS म्हणतात. नंतर हवामान बदल विश्लेषक, हवामान तज्ज्ञ, तो हवामानशास्त्र ही शाखा आहे. लोकसंख्या शास्त्रज्ञ, त्या लोकसंख्या भूगोलची शाखा. भू अंतराळ विश्लेषक, त्याला GIS म्हणतात. नंतर पत्रकारिता, भूगोलाची कोणतीही शाखा चालते. नंतर सर्वेक्षक, नकाशाशास्त्र किंवा मानवी भूगोल ही शाखा अभ्यास झाला पाहिजे. नगर नियोजनकार, नागरी भूगोलाचा अभ्यास. संशोधक, भूगोलाची कोणतीही शाखा. नंतर स्वतंत्ररित्या काम करणारा फ्रीलान्सर म्हणतात त्याला, किंवा अनुदिनी किंवा ब्लॉग लेखन किंवा अहवाल लेखन किंवा प्रवास लेखन भूगोलाच्या संदर्भातलं असेल तर भूगोलाच्या कोणत्याही शाखेचा अभ्यास केला जातो. यानंतर आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ, त्याला भूरूपशास्त्र किंवा आपत्ती व्यवस्थापन शाखा आहे. पर्यटक आयोजक किंवा पर्यटन मार्गदर्शक, त्याला वाटाड्या म्हणतात. मानवी भूगोल किंवा पर्यटन व्यवस्थापनाची शाखा अभ्यासाची आहे. विदाशास्त्र आणि विश्लेषक, जनगणना आणि संरक्षण खाते. यासाठी संख्याशास्त्रीय भूगोल, संगणकीय ज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, GIS हे तंत्रज्ञान ह्या शाखा आहेत अभ्यासाच्या. नंतर सल्लागार, नकाशा तयार करणे, अहवाल लेखन इत्यादी विविध क्षेत्र किंवा शाखा आहेत. अशा प्रकारे या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत भूगोलाच्या अभ्यासकांना. भूगोलात अनेक संधी अशा उपलब्ध आहेत की जे उद्योजक आणि स्वतंत्रपणे काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायक आहेत. म्हणजे व्यवसाय पण करता येतो, नोकरी पण करता येते, स्वतंत्र कामही करता येऊ शकतं. पत्रकारिता, पर्यटन, अध्यापन, पुस्तक लेखन, अनुदिनीलाच ब्लॉग लेखन म्हणतात, आशय लेखन, नकाशा निर्मिती सेवा आणि इतरही अनेक क्षेत्रांमध्ये भूगोलाची पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता असते. भूगोलतज्ज्ञ पर्यावरण संवर्धन, जलप्रदूषण व नियंत्रण, जलसंवर्धन, पर्यावरण शिक्षण, शाश्वती, आरोग्य, नागरी प्रशासन, वाहतूक नियोजन इत्यादी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. म्हणजे भूगोलाचा अभ्यास केला तर इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर किंवा भविष्यामध्ये संधी आहेत. आता तुम्हाला कृती दिलेली आहे करण्यासाठी, करून पहा. आकृती क्रमांक 8.5 मध्ये वर्तमानपत्रातील विशेष बातमी दिली आहे. आता एक जाहिरात दिलेली आहे. पुढे नोकरीच्या संधीची यादी दिलेली आहे, कुठे कुठे नोकरी आहे त्याची यादी आहे. ती यादी वाचा व त्यातील कोणती संधी भूगोल अभ्यासक म्हणून उपयुक्त आहे ते लिहा. आणि त्यापैकी भूगोल अभ्यासकाला कुठे काम मिळू शकतं किंवा रोजगाराची संधी आहे ते लिहायचं आहे. आता रोजगाराच्या संधी वर्तमानपत्रातली ही एक जाहिरात आहे. आकृती क्रमांक 8.5 नमुना जाहिरात आहे. आता जाहिरात आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSCची आहे. वर्ग 1 अधिकारी 2020 मुलाखतीसाठी सूचना आहे. नंतर राष्ट्रीय ॲटलस सिमॅटिक मानचित्रण संघटन भारत उपमहाप्रबंधक नकाशा, रिक्त पदे आहेत 2, त्यापैकी एक पद खुलं आहे, एक पद राखीव आहे. शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता MA किंवा MSc. भूगोल, नंतर कार्टोग्राफी पदविका, मास्टर्स इन अर्बन प्लॅनिंग, अनुभव किमान 5 वर्ष. आता इथे भूगोलाचा उल्लेख आला म्हणजे या ठिकाणी भूगोल अभ्यासक जो आहे तो अर्ज करू शकतो. मुंबई महानगरपालिका नगर नियोजन मुंबई विभाग मुंबईची जाहिरात आहे. नगर नियोजनकार पद 1,
वर्ग 1 पद खुले आहे. कामाचे ठिकाण मुंबई. शैक्षणिक अर्हता MA भूगोल. इथे पण भूगोलाच्या अभ्यासकाला काम करण्याची संधी आहे. किंवा म्हटले MR किंवा MA सुद्धा चालेल. नगररचनाशास्त्र तसेच नगररचनाशास्त्रातील पदवी. अनुभव नगररचना व तत्सम कामाचा 5 वर्षाचा अनुभव. पद आहे सहाय्यक व्याख्याता. आता विषय आहेत भूशास्त्र, भूगोल, इतिहास, ग्रामीण विकास. आता इथे पण भूगोलाचा व्यक्ती लागणार आहे. एकूण पद 4 आहेत. 2 खुले आणि 2 आरक्षित आहेत. शैक्षणिक अर्हता वरीलप्रमाणे लागणार आहे. विषयातील पदवी व पदव्युत्तर पदवी आवश्यक. नेट किंवा सेट आवश्यक. नंतर प्राधान्य कोणाला दिलं जाईल? MPhil आणि PhD असणाऱ्यांना प्राधान्य. पुढची जाहिरात आहे संयुक्त राष्ट्रसंघ सेवा कार्यक्रमामध्ये UNDP लिंग समानतेसाठी सल्लागार नेमणे. ठिकाण आहे न्यूयॉर्कमध्ये USA मध्ये. भाषा इंग्रजी आणि फ्रेंच आली पाहिजे. सुरुवात दिनांक 16 मार्च 2021. नंतर करार कालावधी 10 महिन्याचा असेल. शैक्षणिक अर्हता काय पाहिजे तर पदव्युत्तर पदवी, विकास अभ्यास, लिंग समानता अभ्यास, समाजशास्त्राची पदवी पाहिजे. नंतर UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा. परीक्षा सूचना आहे 2011ची. अर्हता कोणत्याही शाखेची पदवी UPSCची परीक्षा. नंतर एकूण पदसंख्या 415. संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे आणि संकेतस्थळ UPSCचं दिलेलं आहे. बँकेत प्रोबेशनरी ऑफिसरची सेवा परीक्षा आहे. पात्रता किंवा अर्हता आहे कोणत्याही शाखेची पदवी. पदसंख्या 50 आहे आणि या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे. नंतर UPSC संरक्षण दल सेवा पदाधिकारी. अर्हता कोणत्याही शाखेची पदवी. एकूण पद 123 आहेत. UPSC.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे. आता यावरून रोजगाराच्या संधी भूगोल अभ्यासकाला कुठे कुठे आहे ते आपण पाहूया. आकृती 8.5 मध्ये दिलेल्या नमुना जाहिरातील पुढील पदे भूगोल अभ्यासकाला संधी प्राप्त करून देऊ शकतात. 1. भारत उपमहाप्रबंधक नकाशा. इथे काम मिळू शकतं. 2. मुंबई महानगरपालिका विभागातील नगरनियोजनकार. 3. सहाय्यक व्याख्याता भूगोल विषय. 4. संयुक्त राष्ट्र लिंग समानतेसाठी सल्लागार. 5. बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर. इथे सुद्धा भूगोल अभ्यासकाला संधी आहे. 6. संरक्षण दलात अधिकारी पद. इथे पण आहे. या क्षेत्रामध्ये भूगोल अभ्यासकाला संधी मिळू शकतात. आता त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया आपण. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नवनवीन व्यवसाय सुरू करणेही शक्य झालेले आहे. टेक्नॉलॉजीचा स्फोट झालेला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान. भूगोल ही नैसर्गिक साधन संपत्तीचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन करणारी विद्याशाखा म्हणून उदयास आली. भूगोल म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचं मोजमाप किंवा मूल्यमापन आणि व्यवस्थापन पण करत आहे. वरील ध्येय साध्य करण्यासाठी प्राकृतिक पर्यावरण आणि मानव यांच्यातील गुंतागुंतीचे नाते समजून घेणे आवश्यक आहे. म्हणजे पर्यावरण आणि मानव यांच्यातलं नातंही समजून घेणं आवश्यक आहे. ते फार गुंतागुंतीचं आहे. प्राकृतिक पर्यावरणातून संसाधने पुरवली जातात तर मानव या संसाधनांचा उपयोग करून आर्थिक आणि सांस्कृतिक विकास करून घेतो. म्हणजे पर्यावरणातून जे काही संसाधन मिळतं त्याच्या आधारेच मानव आपला विकास करतो. तथापि तंत्रज्ञानाच्या गतीमुळे आणि संसाधनांच्या अतिरिक्त वापरामुळे पर्यावरणीय असंतुलन निर्माण झाले. माणसाने आर्थिक प्रगतीच्या ध्यासाने पर्यावरणाचा समतोल कमी झाला आहे किंवा ढासळलेला आहे. अतिरिक्त वापर केला आहे संसाधनांचा. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेली शाश्वत विकासाची ध्येय भूगोलाच्या विविध पैलूंशी संबंधित आहे आणि युनोने किंवा संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत म्हणजे चिरंतन कायमच्या विकासासाठी पृथ्वी टिकली किंवा चराचर सृष्टी टिकली तर मानव जगेल म्हणून शाश्वत विकासासाठी काही ध्येय दिलेली आहेत. ती सगळी भूगोलाच्या बाबीशी संबंधित आहेत. शाश्वत विकासासाठी भूगोलाचे अधिक चांगले ज्ञान आवश्यक आहे. याद्वारे मानव आणि निसर्ग यांच्यातील संघर्ष टाळता येईल. मानव आणि निसर्ग यांचा संघर्ष भूगोलाच्या अभ्यासाद्वारे टाळता येऊ शकतो. धन्यवाद. आपली सर्व प्रकरणं संपलेली आहेत. यापूर्वीची प्रकरणं आणि हे प्रकरणसुद्धा या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. प्लेलिस्टवर मी क्रमाने भूगोल विषयाचे सर्व लेक्चर पोस्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे इतर विषयांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर पुस्तकाच्या क्रमाप्रमाणे पोस्ट केलेले आहेत. ते तुम्ही पहा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.